कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतल्याची माहिती. आयुक्त बाबासाहेब मनोरे गंभीर जखमी. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती. अंबरनाथमध्ये अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं. ऑफिसमधील कर्मचाऱ्यावर तलवारीनं हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयामधून निघालो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा. पिसे कुटुंबियांची मागणी. कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा. तर चौकशी समिती 2 दिवसांमध्ये सरकारला अहवाल सादर करणार. शेतकऱ्यांबाबत अनावधानानं वक्तव्य केलं. शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो. माणिकराव कोकाटेंकडून दिलगिरी व्यक्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजचा वाशिम दौरा रद्द. फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. मुंबईतील वक्फच्या जमिनीवर उद्योगपतीचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं. भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशामध्ये जाणार. संजय राऊतांचा आरोप. बर्फाच्या लादीवर झोपून मारू अशी काहींच्या डोक्यामध्ये हवा गेली होती. काही लोक जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते. नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायामध्ये नेऊन ठेवायची, हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट. संजय राऊतांची शिंदेंवर टीका. मुंबईतील अनधिकृत मशिदीवरील भोंगे काढायला लावले. मुंबईमध्ये अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाहीत. किरीट सोमय्या आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. अनेक कार्यक्रमांनाही हजेरी. बुलडाण्यामध्ये अपघातग्रस्त कारमध्ये 70 लाखांची रोकड. पोलिसांकडून रक्कम जप्त. संशयित कार चालकाची चौकशी सुरू. पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीमध्ये हात, पाय आणि मुंडकं कापलेला मृतदेह आढळला. सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव. दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नागपुरातील मोर भवन आणि गणेशपेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार. 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून विविध विकास कामांचा आढावा. पंतप्रधान मोदी आज तमिळनाडूच्या रामेश्वरममधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन करणार. नव्या ब्रिजमध्ये पूल व्हर्टिकल पद्धतीने उघडला जाणार. भारत आणि श्रीलंकेमध्ये मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा. पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी. मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका. देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. अयोध्या आणि शिर्डीमधील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन. दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर. रामनवमीला अभिजित मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिलक. 4 मिनिटं रामलल्लाच्या कपाळावर किरण पडली. रामनवमी निमित्त अयोध्येमध्ये 5 लाखांहून अधिक भाविक. वातावरणामध्ये मोठा बदल. पुन्हा कोकणातून उष्णतेची लाट सक्रिय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान विभागाकडून पुन्हा एकदा कोकणासाठी अलर्ट. अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता. तर सिंधुदुर्गच्या बांदा शहरात 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पाऊस. केळी आणि काजू बागायतदारांचं मोठं नुकसान. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावातील पाणीसाठा एप्रिलमध्ये 33%. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. वैतरणा आणि भातसामधून राखीव कोट्यातील जलसाठा देण्याची मागणी. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही. गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर. 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेमध्ये हजर होणार. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात बोस्टनमध्ये जनता रस्त्यावर. ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.